एव्हरीवन, वैशूज ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. डेली ब्लॉग्स म्हणता येणार नाही बिकॉज सध्या वेळच मिळत नाही ब्लॉग शूट करायला. इवन मी माझ्या बर्थडेचा ब्लॉग पण शूट करायला घेतला होता, बट अर्धा ब्लॉग झाला आणि त्यानंतर माझं पूर्ण 1 TBचा स्टोरेज फुल झाला. सो माझी काय माहिती चिडचिड झाली आणि बर्थडेच्या वाईब्समध्ये मग मी विसरून गेले की मला बर्थडेचा ब्लॉग शूट करायचा होता. आणि ॲट द एंड मी अशा कमेंट्स पाहिल्या की दी बर्थडेचा ब्लॉग लवकर अपलोड कर. सो आय वॉज लाईक की यार मी ते शूटच नाही केला. मग वाटलं तर मी तुम्हाला त्या अर्ध्या क्लिप्स दाखवेल की मी नक्की कसे व्लॉग शूट करते. म्हणजे माझे आत्तापर्यंतचे 8 ते 10 व्लॉग्स असे असतील की मी जे शूट करायला घेतले पण ते मी एंड नाही केले आणि त्यामुळे मला ते अपलोडही करता येत नाहीत. बट तरी मी बर्थडेचा व्लॉग अपलोड करेल. जर तुमची इच्छा असेल तर मला या व्लॉगच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमची इच्छा आहे माझा व्लॉग अर्धा व्लॉग बघायची, तर मी नक्की अपलोड करेल. सो गाईज, हा व्लॉग असणार आहे माझी हाय पोनीटेल. म्हणजे सगळेच जण मला म्हणतात की दी तू ती हाय पोनीटेल कशी बांधतेस. आणि एक गोष्ट म्हणजे सगळ्यात इझी टेक्निक आहे जे की मी बिना कोम यूज करता मी ती करते क्रिएट. सो गाईज कशी करते तुम्हाला दाखवते. लेट्स गो. पहिल्यांदा तर आपल्या केसांमधले सगळा गुंता काढून घ्यायचा. यू कॅन सी मी सगळा गुंता काढून घेतलाय आणि हे सुंदर हायलाइट्स तुम्ही जे पाहतायत ते माझ्या फ्रेंडने मला करून दिलेत, पल्लवीने. खूप सुंदर केलेत. यू कॅन सी म्हणजे माझा लुकच चेंज झालाय. आणि हे मला कसे दिसत आहेत कमेंटमध्ये नक्की कळवा. जास्त केलेले नाही आहेत मी, जस्ट नॉर्मल केलेले आहेत जे जास्त दिसतही नाही आहेत. बट मला तर खूप आवडले. आमच्या घरात सगळ्यांना आवडले. मला असं वाटायचं की करू की नको की कारण की कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं. आणि त्यात मेन गोष्ट म्हणजे माझ्या सासूबाईंना माझे केस खूप आवडतात आणि असं काहीतरी केलं तर ते म्हणतील काय चांगल्या केसांचं वाटोळं केलं, असं नको म्हणायला. बट त्यांनी अजून नोटीसच केलेलं नाही आहे. बट काय माहिती त्यांची काय रिॲक्शन असेल. पण माझ्या मम्मीला, पप्पांना, शेठला आणि दादाला वगैरे सगळ्यांना खूप आवडलेत. आणि संकेत तर म्हणतोय की म्हणजे माझा कझिन तो आता म्हणतोय की अजून करायचे होते ना, हे ब्लॅक पॅचेस दिसत आहेत अजून. सो मी म्हणलं एकदा सगळ्यांना सवय होऊ दे मला अशा हेअर्समध्ये बघायची, मग करूया आपण ते पण कांड करूया. आपली खेती आहे, कमी भी कर सकते. सो गाईज चला, फर्स्ट थिंग तर तुम्हाला असे केस हाफ सेक्शनमध्ये पहिले घ्यायचे हातात, कारण की जास्त व्हॉल्यूम असेल तर पूर्ण केस घेता येत नाही. आणि मग हळूहळू करून असे बोटांच्याच सहाय्याने तुमच्या फिंगर्सच्याच हेल्पने ते केस असे वरती बांधायचे. ओके, तुम्हाला जेवढी हाईट पाहिजे तेवढी हाईट घ्या. आता ही हाईट एकदम परफेक्ट आहे हाय पोनीटेलला. ओके, मग तुम्हाला जे काही फ्लिक्स वगैरे काढायचे असतील ते पहिले काढून घ्या, नाही ते केस विस्कटतात एकदा हाय पोनी झाल्यावर. आणि हाय पोनी जेवढी मेसी असेल ना तेवढी छान वाटते. आणि हो, असा काय बोलतात रबर हेअर बँड वगैरे यूज करा, कारण की हा खूपच असा यू कॅन सी असा जाड आहे आणि जो एकदम घट्ट बसतो आणि ज्याने पोनीटेल लूज पडत नाही. सो मला हे 3 टाइम्समध्ये पॅक करावे लागतात. ओके, सो ही आपण पॅक केली. तुम्ही पाहू शकता पोनीटेल तर पॅक झाले, बट इथे खूप चपटा फील होतं. सो असे फिंगर्सच्याच मदतीने ते केस थोडेसे पुल करायचे आहेत. ओके, आता तुम्हाला ते दिसतील माझे हायलाइट्स किती सुंदर दिसतात. आणि जेवढं तुम्ही मेसी ठेवाल ना हाय पोनी तेवढं खूप सुंदर वाटते. 2 मिनिटाचं काम आहे, 2. तर दिस इज माय हाय पोनीज फायनल लुक.
कशी वाटली माझी हाय पोनीटेल ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्लॉग जर तुम्हाला हवा असेल माझ्या बड्डेचा जो हाफ अर्धा अधुरा आहे तर तेही सांगा, मी अपलोड करेल नक्की. आणि अजून कोणती हेअरस्टाईल माझी आवडत असेल तर तेही सांगा. अजून एक हेअरस्टाईल वेट मी सांगते. अजून एक 2च मिनिटाची हेअरस्टाईल आहे, सो दाखवायला काही अवघड नाही आहे. लेट मी शो यू. या हेअरस्टाईलला सुद्धा मी यूज करणार नाही आहे कोम. विदाऊट कोम आपण या क्लिपच्या सहाय्याने आपण हेअरस्टाईल करणार आहे, जी की खूप सिंपल डिम्पल आहे. काय करायचं म्हणजे मला मिडल पार्टिशन खूप आवडतं, जे की तुम्ही माझं हल्लीच्या फोटोजमध्ये पाहत असाल की मी हेअरस्टाईल करते, बिकॉज मला हे हायलाईट शो करायचं. दॅट्स वाय मी मिडल पार्टिशन केलं. ओके. आणि दिस म्हणजे हे जे फोरहेडचे पॉईंट्स आहेत 2, तर ते बॉक्स पॉईंटवरून आपले 2 सेक्शन्स क्लिक करायचे लाईक दिस. आणि जस्ट क्लिप अटॅच. आणि हे माझा फेवरेट पार्ट. आणि थोडंसं हे पण वाटलं तर मेसी करायचं. जेवढं पफी आणि बाउन्सी कराल ना तुम्ही हेअर्स, तेवढा लुक छान येतो. आणि this is my final look. आणि सगळ्यांना असं वाटत असेल की यार दी तुझे हेअर्स खूप छान आहेत. नजर नको लागायला. बट रियालिटी मी तुम्हाला सांगते, केस माझं खरंच खूप छान आहे. त्यांचं स्ट्रक्चरसुद्धा खूप छान आहे. बट माझा पण हेअरफॉल होतो. असं नाही आहे की ज्यांचे हेअर्स चांगले आहेत त्यांचा हेअरफॉल होत नाही. सगळ्यांचंच, आणि हल्लीच्या काळामध्ये तर सगळ्यांचा हेअरफॉल होतो, बिकॉज पाणी खूप बेकार आहे. कारण की एवढं क्षाराचं प्रमाण आहे ना पाण्यामध्ये. सो याला काही इलाज नाही आहे. त्यामुळे जेवढी काळजी घेता येईल तेवढी केसांची काळजी घ्या, बिकॉज हेअर्स आहेत तरच आपण सुंदर दिसतोय. आणि मला तरी असं वाटतं की जेवढे लॉंग हेअर्स तेवढं मुलीला काय म्हणतात ना शोभा येते, असं माझ्या घरच्यांचं म्हणणं आहे. मला कोणीच हेअर्स कट करून देत नाही, म्हणून माझे एवढे लॉंग हेअर्स आहेत. पण माझी एकदा तरी इच्छा आहे की माझे शॉर्ट हेअर्स करावे. आणि माझ्या नवऱ्यालाही वाटतं आहे की करावे, तर आपण एकदा ट्राय पण करूया. बट आत्ता नाही, माझी तयारी नाही आहे. सो ही होती माझी सेकंड हेअरस्टाईल, जे की तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिले की मी कोम यूज केलेला नाही आहे. सो आता थर्ड हेअरस्टाईल, जी मी कालच कमेंट वाचली आहे की दी तुझी बनची हेअरस्टाईल, डेली जो बन करते तू हाय बन, तर ती हेअरस्टाईल शो कर, दाखव कशी करते. तर ॲक्च्युली मला उलटे घरात म्हणतात की एवढा हाय बन घालते, तुझी मान दुखत नाही का, तुला वजन होत नाही का. बट मला तसाच आवडतो. मी खाली बन कधीच घातलेला नाही आत्तापर्यंत. त्याच्यासाठीही आपल्याला हा क्लिप यूज होणार आहे. हे बघा, याला सुद्धा केस आहे, म्हणजे माझेही केस गळतात. तर एकदम सिंपल टेक्निक, जसं आपण हाय पोनीला केला होता. हाय केस एकदम असे पोनीमध्ये घ्यायचे. आणि ही खूप इझी आहे टेक्निक, खूप इझी. ओके. आणि दुसऱ्या हाताने थोडासा रोल करायचा, परत अजून एक रोल. तुमचे हेअर्स जेवढे लॉंग आहेत तेवढे बन मध्ये असे पॅक करायचं. ओके. आणि हा शेवटचं जे असेल ते असं आतमध्ये घालायचं. आणि परत सेम. इकडे पण थोडंसं लूज करायचं, छान वाटतं. ओके. हे असे छोटे छोटे हेअर्स माझे निघत राहतात. जिथे आपण एंड केला होता ना तिथेच बरोबर क्लिप लावायचं. हे जेवढं मेसी करता येईल तेवढं करायचं आहे. आणि यात मला नाही वाटत की फ्लिक्स काढायची काही गरज आहे पुढून 2 केस, बिकॉज याचा असाच लुक खूप सुंदर दिसतो. हाऊज इट? छान दिसतोय ना.
सो तुम्ही सुद्धा ट्राय करा, खूप इझी आहेत आणि माझे हेअर्स खरंच खूप राट आहेत, खूप ड्राय आहेत. सो माझ्यापेक्षा जास्त रिझल्ट तुम्हाला जास्त येतील जर तुमचे अजून छान हेअर्स असतील तर. बट अशा होत्या माझ्या बिना कोंब यूज करता तुमच्या डोळ्यांसमोर मी दाखवले की मी कोंब बिलकुल यूज केलेलं नाहीये, तरी एवढ्या सुंदर हेअरस्टाईल होतात. हा बन घालून मी बाहेरही जाते, इवन मला माझे केस कॅरी होत नाही, कंटिन्यू बनमध्ये पॅक करते आणि जेवढे केस आपण बांधून ठेवू तेवढे केस आपले छान राहतात, जेवढे ओपन ठेवू तेवढे केस म्हणजे हेअरफॉल जास्त होतो. सो केसांची काळजी घेत जा, रात्री झोपतानाही केस बांधून झोपत जा, कारण की मला माझ्या फ्रेंडच्या मम्मीने एकदा सांगितलंय की केस बांधून झोपत जा, बघ तुझे केस अजून छान होतील. तुम्ही सुद्धा ट्राय करायला हरकत काय आहे. व्हिडिओ आवडला असेल, माझ्या तिन्ही हेअरस्टाईल आवडल्या असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्हाला या तिन्हींमधली कोणती हेअरस्टाईल सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग आणि असंच आपल्या ब्लॉग्सला खूप 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 प्रेम द्या. बाय बाय गाईज.